किती गोड दिसतो आपण आहे मी आहे. हाय हॅलो नमस्कार, मी पूजा. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत करत आहे. आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. सगळ्यात पहिला हा ड्रेस बघा तुम्ही, किती सुंदर असा ड्रेस आहे. त्याच्यात पूर्ण नाही दिसणार. तर यशिकाची आज पहिले तर मीटिंग आहे, पॅरेंट्स मीटिंग स्कूलमध्ये. तर आम्हाला स्कूलमध्ये जायचं आहे आणि आज आहे एकादशी, आषाढी एकादशी. तर तुमच्या सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज शनिवार सुद्धा आहे. तर आम्ही आज पहिले जाणार आहोत हनुमानजी महाराजांच्या दर्शनाला, त्याच्यानंतर जाणार आहोत विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला. पण त्याच्या सगळ्याच्या या दोघांच्याही पहिले आम्हाला जावं लागणार आहे की यशिकाच्या स्कूलचे दर्शन घ्यायसाठी. तर आजच्या दिवसात काय काय होणार आहे त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एखादा दिवस असा निघतो की त्या दिवशी भरपूर सगळी कामं होती आणि सकाळपासून डोक्यात एकच विचार चालू होता की यार यशिकाच्या स्कूलमध्ये आज मीटिंग नसायला पाहिजे होती. कारण शनिवार सुद्धा होता, एकादशी सुद्धा होती, बाहेर सुद्धा जायचं होतं, दर्शनाला जायचं होतं, सगळी कामं एकत्र होती. त्याच्या व्यतिरिक्त मला शूट सुद्धा करायची होती. म्हणून मग सकाळपासून एकच वाटत होतं की यशिकाचं स्कूल आज जे मीटिंग ठेवली होती ते नव्हती पाहिजे. बट म्हटलं चला ठीक आहे, तरीसुद्धा आपल्याला सगळ्या गोष्टी आज करायच्याच आहेत. म्हणून मस्त आंघोळ केली आणि पूजा केली. तयार होऊन मी सुद्धा पूजा केली आणि लड्डू गोपालला सुद्धा तयार केलं. तुम्ही बघू शकता खूप क्यूट दिसत होते लड्डू गोपाल. आणि मी जी झाडं लावली त्याला फुलं सुद्धा आली, ती सुद्धा आज उपयोगी पडली. कसा झाला चहा? तू चहा घेऊन तू म्हणजे वा काय चहा मी बनवला. हो तूच बनवला ना मग. लय कडक बनवला आणि ते शिकारपत्ती जास्त घातला, चहापत्ती जास्त झाली. यशू इज रेडी. हाय यशिकाचं स्कूल. आणि लगेच यशिकाच्या स्कूलमध्ये आम्ही जाऊन पोचलोत आणि यशिकाच्या ज्या काही गोष्टी आहेत, ॲक्टिव्हिटीज, अभ्यास, सगळ्या गोष्टीमध्ये यशिकाची भरभरून तारीफ झाली. सगळ्या सरांचं म्हणणं आहे, मॅमचं म्हणणं आहे की यशिकाचा मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी भरपूर जास्त प्रोग्रेस आहे. मागच्या वर्षी या स्कूलमध्ये यशिकाचा नवीन वर्ष असल्यामुळे यशिका थोडीशी कन्फ्यूज होती आणि सगळ्याच गोष्टीमध्ये थोडी मागे होती. बट यावर्षी ती सगळ्या गोष्टीमध्ये तिचा भरपूर प्रोग्रेस आहे. हे ऐकून खूप भारी वाटलं. आणि त्याच्यानंतर भूक लागली होती. आम्ही ठरवलं होतं घरी येऊन करूयात नाश्ता. किती गोड दिसतो आपण आहे मी आहे. बरं चिकन दिसतोय ते नाही आहे घरी गरमा गरम व स्पेशल साबुदाणा वडा पंचवटी चौकामध्ये. हाय पंचवटी चौक. आणि हे नेहमीच असते, रोज असते, डेली असते. रोज. जर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता. बघा किती सुंदर आहे. सोबत शेंगदाण्याची चटणी पण आहे. वाव. अजून जे थंडी होते ते. खूप जोराची भूक लागली होती म्हणून नाश्ता करून घेतला आणि सरळ आम्ही दर्शनासाठी आलो चांगापूरला. आणि आज भरपूर गर्दी होती. घरून निघतानाच यशिका म्हणत होती मम्मा आज कुठे ना कुठे आपल्याला खायचा स्टॉल मिळणारच. आणि खरंच तिथे गेल्यानंतर आम्ही दर्शनच करत होतो आणि तेवढ्यातच हा स्टॉल लागला. आणि हे बघून यशिका एवढी खुश झाली आणि तिचं बघून मी सुद्धा खुश झाली. हनुमानजी महाराज आज खूप छान दिसत होते, खूप प्रसन्न वाटत होतं. तुम्ही सुद्धा दर्शन घेऊन घ्या. आमचे त्या दिवशी खूप छान दर्शन झाले. त्यानंतर आम्ही नाश्ता घ्यायसाठी गेलोत आणि तुम्हाला सांगते ही उसळ एवढी टेस्टी होती. मी तुम्हाला सांगते तुम्ही काहीही केलं ना तरी अशी टेस्टी उसळ घरी बिलकुलही बनणार. कॅमेरा तिकडे आहे.
उसळचा नाश्ता करतच होतो आम्ही, तर तिथल्या काकू बोलत होत्या की चहा घ्यायला चलता का म्हणून, आणि ते बघून मी यांना म्हटलं की चहाची व्यवस्थासुद्धा आहे का म्हणून. मग तिथे थोडीशी कॉमेडी झाली आणि त्याच्यानंतर आम्ही निघालोत घरी जायसाठी. तर विठ्ठल रखुमाईचे सुद्धा आमचे मस्त दर्शन झाले आणि त्याच्यानंतर आम्ही रघुवीरमध्ये गेलोत. म्हटलं चला छोट्या मोठ्या गोष्टी घेऊयात, कारण यशिकाचे पप्पा म्हटले होते की काही खायचं आहे का. यांना म्हटलं उसळ आता 2 वेळेस खाऊन झाली, आता बिलकुल काही खायची इच्छा नाही, म्हणून काहीतरी स्वीट घेऊन जाऊयात म्हणून रघुवीरमध्ये गेलो. सगळं आणलं आणि चाबीच आणायचं विसरलो. इकडे बघा मी दाराच्या बाहेर उभी आहे, ही मी आहे. यशिका गेली आहे आणण्यासाठी चाबी आणि मी आवाज याच्यासाठी नाही करत आहे. सगळे आजूबाजूला आहे आणि सगळे झोपलेले असतील. आता दुपारचे 2 वाजले आणि हा आहे आमचा फ्लॅट. लॉक आहे आणि मी घराच्या बाहेर अटकलेली आहे. पिस्ता कोणाकोणाला आवडते ते मला सांगाल. माझा सगळ्यात जास्त फेवरेट पिस्ता आहे ड्रायफ्रूट्समध्ये. आणि बघा किती छान दिसत आहे बाहेरचं वातावरण. तर हे 2 माझ्याकडे पार्सल आलेले आहे. आता हे मी ओपन करत आहे आणि एक खूप इम्पॉर्टंट पार्सल आहे, ते म्हणजे हे आहे, ज्याच्यात आहेत हातात घालायचे जे असतात कडे, ते आहेत. त्याचा व्हिडिओ मी छोटीशी क्लिप एका साईडने लावून देईल, कारण की मला त्याचा व्हिडिओ काढायचा आहे. मी आणखीन काढलेला नाही आहे व्हिडिओ, त्याच्यामुळं हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्याचाही व्हिडिओ येऊन जाईल. आता मी हे काय बोलवलेलं आहे, ह्या बॉक्समध्ये काय आहे, तर या बॉक्समध्ये आहेत धूपदाण्या. हे बघा, हे आहे धूपदाणे. कारण आता भरपूर सगळे काय येत आहेत, सण येत आहेत, तर त्या सणसाठी आपल्याला लागतात. आणि मला ना संध्याकाळच्या घरात मस्त असा त्याच्याला धूप करायला खूप आवडते, म्हणून मी हे ऑर्डर केलेत. वाव, खूप सुंदर आले बघा, किती सुंदर आले. आणि हे इथे आपल्याला लावायचं आहे अशा पद्धतीने, खूप सुंदर आले. आरती पण करू शकतो त्याच्यानंतर ते टाकले. ही धूपदाणी आहे बघा, याच्यात धूप लावत असतात आणि मग आरती करत असतात. नाही, धूप लावत असतात फक्त. हा, सुंदर आहे बघा, खूप सुंदर आहे. 2 बोलवल्यात मी, एक गोल्डन कलर मध्ये, हे बघा आतमध्ये अशा पद्धतीने आहे आणि इथे दिलेलं आहे आणि इथे पण. तर ही तर सुंदर आहे, आवडले मला. आता हे दुसरी ओपन करते मी. 2 बोलवल्यात मी. हा व्यवस्थित, हा बॉक्स व्यवस्थित आहे. पहिलेचा बॉक्स जो आहे तो थोडासा खराब झालेला, आणि आता कसं आहे पावसाचं वातावरण आहे, कदाचित त्याच्यामुळे झाला असेल तो खराब. ओ वाव, हा पण सुंदर आहे, काळ्या कलरचा. वाव, हे बघा. हा, सॉरी, इकडनं उघडावं लागेल. हे याचं वाला लाईट आहे आणि याचं वाला डार्क आहे जास्त. हा, कारण की हा ब्लॅक कलर आहे ना, त्याच्यामुळं. तर बघा, हे पण छान आहे धूपदाणे. जर तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल ना, तर पूजागिरी लाईफस्टाईल इंस्टाग्रामची माझी ID आहे. तुम्ही तिथे जाऊन याचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ खाली तुम्ही लिंक अशी कमेंट जर केली तर तुम्हाला लिंक भेटून जाणार, किंवा मग तुम्ही मला इथे सुद्धा कमेंट करू शकता लिंक म्हणून, तुम्हाला याची मी लिंक देऊन देईल. आणि बघा, खूप सुंदर असं आहे. वाव, खूप भारी आहे. खूप सुंदर आहे. तर आता मी करत आहे शूट, कारण की तयारी केलेली होती, म्हणून म्हटलं पहिले शूट करून घेऊयात, शूट आटपून घेऊयात, म्हणून मग मी हे सगळे शूट आज आटपून घेत आहे. आणि त्याच्यानंतर माझे अजून भरपूर कामं बाकी आहेत. खूप सगळा किराणा वगैरे आणलेला आहे, तो तसाच पडलेला आहे, तेही लावायचं आहे मला. बट पहिले हे शूट आटपून घेते, कारण 3च ड्रेस आहे आणि ते खूप सुंदर आलेले आहे मला. त्याच्यामुळं मी म्हटलं की ते तुमच्यासोबत शेअर करायलाच पाहिजे, म्हणून मग ते सगळे ड्रेस तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर चला, आता मी हे सगळं आटोपते आणि नंतर भेटते तुम्हाला. तर एकादशीच्या दिवशी मी भरपूर सगळी कामं केली आणि खूप जास्त थकून गेली. संध्याकाळी पहिले 1 कप मस्तपैकी चहा केला, चहा घेतला आणि निवांत बसली होती. तर म्हटलं चला आजच्या व्हिडिओचा एंड करून टाकते, कारण की याच्यानंतरही मला कामं होती. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काहीतरी कमेंट टाकायलाही विसरू नका. आता भेटते उद्या, तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.